कंटेंट क्रिएटरशी बोलणार आहोत. ओके, सो शी इज हिअर. हाय. So everyone, she's Urvi Smart, and she's a content creator. और रिसेंट तिचं तर एक नवीन अचिव्हमेंट म्हणजे तिचं 100K झाले आहेत. तिचं चॅनल आहे ब्रेन वॉश, आणि शी इज अ ॲब्सोल्यूट, we can say, distraction for viewing the Bollywood and web series. So if you haven't watched that Brainwash channel, do watch it. Hi everyone who has joined. Thank you, Mir. This is really amazing. जे तू अरेंज केलंयस, the thought behind it, really nice. ओके, उर्वी, वी विल लाईक टू नो की जसं आपण बोलतो की Yeah. स्कूल लाईफ आणि हे तर झालं आपलं, तू कंटेंट क्रिएटर नंतर झालीस, पण तू स्कूल लाईफ मध्ये कशी होतीस? लाईक स्टुडियस, मिस्चिवियस, स्टडीज रिलेटेड काही? I was really bad. माझा मॅथ्सचा भरपूर प्रॉब्लेम होता. भरपूर म्हणजे यू कांट इवन ते इमॅजिन. युनिव्हर्सली आहे, ते आणि युनिव्हर्सल आहे. या ते आणि नंतर आय वॉज काइंड ऑफ स्टुडियस बट इन द सब्जेक्ट्स दॅट आय लाईक. ओके. बट मला एक्स्ट्रा करिक्युलर्समध्ये जास्त इंटरेस्ट होता. सो आय वॉज अन ॲव्हरेज स्टुडंट, नॉट ग्रेट. ओके, म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजे काय करायची सोयी? I am a trained Bharatnatyam dancer Oh wow. for 3 years only. मी 4 years नाही complete केले. Okay. Dancing, then there was painting, drawing, etc., etc. And then because my dad is like really big in filmmaking, etc., etc. तर मी त्यांच्याबरोबर काम केलं नाटकात आणि सिरियल मध्ये. Okay. So done everything. सो 10th नंतर तू काय घेतलेलंस? आर्ट, सायन्स, कॉमर्स? ॲक्च्युली माझं आय वॉज इन भवन्स. ओके, आय डिड आर्ट्स. आणि माझं भवन्स आणि आर्ट्स जॉईन करायचं हेच होतं की आय वॉन्टेड टू बी अ पार्ट ऑफ O2. ओके. सो O2 इज अ फेस्टिवल जे भवन्स कॉलेजचं स्पेशल. राईट. सो मला तेच करायचं होतं आणि राईट फ्रॉम द स्टार्ट BMMच करायचं होतं बिकॉज इट्स इन द ब्लड. राईट. सो मग सो आर्ट्सच फिक्स्ड होतं म्हणून. BMM फिक्स होतं ते, म्हणजे आधीपासून करायचं होतं तुला. येस. आणि कंटेंट क्रिएशन किंवा कंटेंट मेकिंग हे तुला कधी हे सुचलं म्हणजे करू शकतेस तू? सो आय वॉज व्हेरी म्हणजे इन्क्विजिटिव्ह की गोष्टी कशा दिसतात. म्हणजे मला तर असं दिसतंय, मला तर दिसतंय की हा फोन आहे, हा स्टँड आहे, हे ते आहे. बट ते एका दुसऱ्या पर्स्पेक्टिव्हनी कसं दिसतं. आय वॉज व्हेरी क्युरियस फॉर दॅट. सो माझा फर्स्ट कॅमेरा फोन होता, त्याच्यात पण मी इतके वियर्ड पिक्चर्स काढायची, गोष्टींचे काही कसलेही पिक्चर्स काढायची. बट ते पर्स्पेक्टिव्ह होतं एक माझं पण आणि हाऊ इट लुक्स त्याचं. सो धीरे धीरे आय स्टार्टेड एक्सपेरिमेंटिंग. मग फर्स्ट कॅमेरा घेतला सॅलरीमधून, मग सेकंड कॅमेरा घेतला, मग ते फोटोग्राफीचं झालं. मग आता मी जो जॉब करते, आय एम अ पार्ट ऑफ अ ज्वेलरी ब्रँड. मी त्यांचं कॉन्टेंट हँडल करते. सो तिकडे पण मी मॉडेल फोटोग्राफी करते. नंतर आय हॅव अ गुड आय फॉर लाईट ॲज आय एम टोल्ड. तर मग त्याच्यावरून मग आय वॉज अ BMM स्टुडंट. सो मूवीज अँड सॉंग्स एक्सेट्रा एक्सेट्रा इज लाईक ऑल टाईम फेवरेट, नॉट जस्ट बॉलिवूड बट हॉलिवूड ऑल्सो. सो मग आय हॅव अमेझिंग फ्रेंड्स हू हेल्प मी स्टार्ट ब्रेन वॉश. Sarvesh is one of them who stuck with me right till the end, and he's still my partner who works on Brainwash with me. ओके. So that's how it came into be की आपण एवढं नॉलेजेबल आहो मूवीज बद्दल, एवढं नॉलेज आहे, एवढं माहिती आहे. सो लेट्स जस्ट डू समथिंग अबाउट इट. ओके. तसं झालं. सगळ्यांना सांगायला मला तू सांगशील का की म्हणजे कंटेंट क्रिएशन बेसिकली काय असतं, म्हणजे काय असतं, म्हणजे त्याच्यात आपण काय करू शकतो? Okay, so there is a thing called content writing where you write. ओके. And then content creation is where you create it. So it can be a photograph, it can be a video, it can be something that's written, Right. it can be something that is voiced. So it's content that people are consuming. So the content that you're creating, राईट. it's the same. So जे आपण लोकांसाठी बनवतो, that is the content that you've created. So I'm a content creator because I don't limit myself to writing or limit myself to photography or anything. ओके. It's open. ओके, म्हणजे तू रायटिंग पण करतेस? हां, जे स्क्रिप्ट्स जे ब्रेनवॉशचे लिहावे लागतात. ओके ओके ओके. सो बेसिकली समज आता कंटेंट क्रिएशन कोणाला घ्यायचं असेल किंवा कंटेंट रायटिंगचं कोणाला घ्यायचं असेल, सो त्याच्यासाठी काही स्पेसिफिक सब्जेक्ट्स वगैरे आहेत का, म्हणजे इन PMS वगैरे असं काही?
आता ही- सो BMM मध्ये क्रिएटिव्ह रायटिंग म्हणून एक सब्जेक्ट आहे विच इज व्हेरी गुड. अ व्हेरी गुड वे आय फील लाईक इज डोंट रिलाय ऑन कोर्सेस, ओके डोंट रिलाय ऑन एनिथिंग, बिकॉज जे तुम्ही स्वतः एक्सपेरिमेंट करून शिकाल ना, यू विल नॉट लर्न इट फ्रॉम एनी कोर्स. राईट राईट So if you have an eye for photography, go ahead, do it. No one's going to judge you. It's your phone, your camera. राईट If you want to write something, write. It's okay. राईट If you want to just edit a photograph, that's also fine. So self learning and being like how you are self taught. Everyone, most of the people in this industry are self taught. राईट राईट It's the best exercise. You learn and you do it, and that's good enough. So if you want to look at professional courses, then yeah, there are many things where you can learn how to do creative writing, you can learn photography, you can learn the basics of lighting. खूप आहे, but you have to be on ground to do it. ओके. That's basically it. सो अजून एक आहे की तू जेव्हा केलंस तर ह्या कोर्स किंवा ह्या BMS राईट BMS की BMM BMM, mass BMM media. मास मीडिया. सो ह्याला काही फ्युचर स्कोप वगैरे आहे का तसा आणि जास्त म्हणजे तू कशी तू याचं Yes. क्रिएशन करतेस ना, सो यांनी म्हटलं बोलतो ना की आता पुढे जाऊन समज तुम्हाला स्वतःचा बिझनेस ओपन करायचा झाला, सो व्हॉट कॅन यू टेल अबाउट दॅट? So mass media मध्ये ना, see, first 3 years it's basic geography, हे ते, history, Right. whatever. Second year is you learn photography, you learn creative writing, and you learn radio and television, you learn movie reviewing, and then in third year there is a segregation Okay. where one is journalism and one is this advertising. राईट So in journalism you can do creative writing, you can do content writing, you can become a journalist, and त्याचे वेगळे वेगळे हे फील्ड्स आहेत जे मी एक्सप्लोर नाही केले फ्रँकली. But I took advertising, आणि advertising मध्ये there is PR, there is content writing, definitely there is radio, there is television, ओके. then there is also research that goes into doing all this, राईट and it's a creative field, so you get to make a lot of short films, you get to do a lot of research. खूप स्पॉट, रेडिओ स्पॉट आज रेकॉर्ड करायला मिळतात, लिहायला मिळतं, मूवीज बघायला मिळतात फॉर फ्री Okay. कॉलेजमध्ये, Right. आणि त्याला रिव्ह्यू करायला मिळतं. सो इट्स ऑल गुड. सो खूप स्ट्रीम्स आहेत, ओके आणि इवन इफ यू डोंट टेक BMM अँड यू जस्ट लाईक इट, यू कॅन. ओके. सो Yeah. तुझं फर्स्ट जॉब कधी होता, म्हणजे डायरेक्टली कॉलेज नंतर लागलेला की तुला काही धावपळ करावी लागली? ऍक्च्युली मला आहे ना सगळं खूप इझिली मिळालंय फ्रँकली स्पीकिंग. सो माझं एकदम फर्स्ट वाला, इफ यू सी ना, आय वॉज अन असिस्टंट डिरेक्टर इन माय डॅड सिरियल. ओके ठीक होतं, इट वॉज नॉट लाईक अ गुड जॉब, इट वॉज नॉट लाईक मी खूप रडून हे केलं, आय गॉट इट. Right. अँड त्याच्यात सॅलरी मधून आय इन्व्हेस्टेड इन अ कॅमेरा. ओके The second one I got was in I was a content writer somewhere. Okay. It didn't work out, and then I started YouTube. All of this was in college. Okay. College संपल्यानंतर I started YouTube, आणि YouTube start केल्यानंतर I got my current job, जिकडे मी 2.5 वर्षापासून. ओके. सो युट्यूबचा हा विचार कसा आला, म्हणजे ॲज अ ब्रेन वॉश, आणि ते पण रिव्ह्यूइंग द बॉलिवूड किंवा आपण बोलतो ना वेब सिरीज वगैरे, कारण त्यासाठी जास्त अभ्यास लागतो एक प्रकारे. म्हणजे बोलतो ना की तुझे आता मी स्वतः बघितले, तुम्ही मला माहिती आहे की एकदम पॉईंट टू पॉईंट तिथे असं इन्फॉर्मेशन असतं की हा मूवी असा आहे, किंवा आता तुझा रिसेंट तुझा तो व्हिडिओ होता नेपोटिझम वरती, त्याला काहीतरी 2 मिलियन व्ह्यूज मिळाले. टू नियरिंग. राईट राईट राईट. तर त्याच्याबद्दल काय सांगशील तू? So it just comes from love for cinema. Okay. That's what it is. म्हणजे if anyone is a big cinema buff, त्यांना कळेल की there is this movie called 12 Angry Men, जी मला खूप फॅसिनेट करते. Okay. So it's basically a 3-hour movie जे एका रूम मध्ये शूट केली आहे, Okay. and it's to determine whether one kid is guilty or not of murder. ओके So there are jury members, 12 jury members, and one of them thinks he's not guilty and 11 think he's guilty. And the entire movie, that one guy is trying to change everyone's opinion. So that movie was like a huge turning point for me. I was like, this is brilliant, and it is one of a very well-known films worldwide. But India मध्ये there are hardly any people who know about it. Okay. And India मध्ये तुम्ही जे टाकाल ना, whatever the Khans put out, whatever like the Kapoors put out, it's just consumed. राईट
Right. फॉर नो रिझन. बरोबर. देर इज नो थिंग की आय लाईक इट, मला हे आवडतं अँड एनिथिंग. इट्स जस्ट फॅन्डम. ओके. So that difference between good cinema and average cinema was the thing that drove me की बाबा आपण ह्याच्यामुळे केलं पाहिजे, because people should know that there is good movies being made. ओके. आणि नंतर या बोल 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 बोल. no no go on. नाही, तू कंटिन्यू कर, मी करतो. Okay, so YouTube came into place because we were interested in cinema. Okay. Like me and Sarvesh are like big buffs, आणि आमचे friends are also there. Like there is Prashant, there's Chinmay, there's Swami, so many of them. आम्ही बसून movies बघितले रात्रभर Right. एकसाथ. आणि there is this channel called Watch Mojo, ज्याची क्वालिटी खूप छान होती आधी. अँड देन देर इज वॉट कल्चर, जे स्पेसिफिकली मूवीज बद्दल टॉप 10 आणि असे कॉन्टेस्ट वगैरे ठेवतात अँड रिव्ह्यू करतात. सो हे चॅनल्स बघून वी वर ऑल्सो लाईक की बॉलिवूडमध्ये आहेत, पण जे भरपूर चॅनल्स आहेत ना ते फक्त गॉसिप, न्यूज, अपकमिंग आणि असं ट्रेंडिंग ह्याच्यावर करतात. Right. बट नो वन इज ॲक्च्युली लाईक telling you about good movies. No one is changing your opinion about good movies. Okay. तर आम्ही विचार केला की वाय नॉट स्टार्ट इट. Okay. तर मग आम्ही सगळ्यांनी मिळून ती आयडिया एक प्लेस केली. नंतर हळूहळू नाव आलं, हळूहळू लोगो बनला, मग हळूहळू 50 फॉलोअर्स झाले 2 महिन्यानंतर, मग अच्छा. 50 नंतर 100 झाले अजून 4 महिन्यानंतर. तेव्हापासून चाललं. ओके. आता दुसरा एक आता की आता BMM तू केलायस, त्याच्यात तुझं पहिलं क्रिएशन तुला आठवतं का, तू केलेलं ऍज फॉर जॉब किंवा, आणि त्याचा एक्सपिरियन्स म्हणजे काही चांगला पण वाईट पण, म्हणजे लोकांना कळतील की आपण होतो ना, नुसते चांगले एक्सपिरियन्स नसतात आपल्या ह्याच्यामध्ये. हां, ट्रू. सो BMM मध्ये इफ यू सी कॉलेज प्रोजेक्ट्स खूप हेवी होते तेव्हा. सो माझं फेवरेट वॉज डुईंग अ रेडिओ स्पॉट, जिकडे आय वॉज अ रेडिओ जॉकी अँड आय हॅड टू प्रँक समवन. ओके. तर आम्ही खूप सेटअप करून लोकांना कॉल केले अँड पीपल कॅप फिगरिंग आउट की अरे उर्वी तू आहे, फोन ठेव. अँड देन फायनली आय गॉट समवन, मामा बनवलं, नंतर रिव्हील केलं आणि ते एडिट केलं. दॅट वॉज माय बेस्ट प्रोजेक्ट्स इन कॉलेज. ओके. अँड इन टर्म्स ऑफ वर्क सगळ्यात बेस्ट वॉज मी आत्ता जिकडे काम करते तिकडे, बिकॉज टीम एवढी मोठी नाही, आय गेट टू डू एव्हरीथिंग. ओके. फ्रॉम हँडलिंग लॉन्चेस, इव्हेंट्स, सेलिब्रिटी शूट्स, इंस्टाग्राम, फेसबुक, एव्हरीथिंग. सो त्याच्यात शूट करायला मला खूप मजा येते, बिकॉज आय गेट टू डिसाईड की ती काय घालणार, कसं पोस्ट करणार, मी फोटो काढणार, मी एडिट करणार, मी अपलोड करणार. तर ते दॅट एंटायर प्रोसेस इट्स व्हेरी ब्युटिफुल. मला ते करायला खूप आवडतं. दॅट इज बेस्ट मोमेंट इन जॉब. ओके. सो आय विल लाईक टू टेल एव्हरीवन दॅट आमच्या तो आविष्कारचा एक व्हिडिओ आहे, किंवा आविष्कारचं 600 फॉलोअर्स जे आम्ही रीच केलेत, किंवा मी आविष्कार ओपन केलं ना, त्याचं क्रेडिट पण हिला आहे. बेसिकली आम्ही हिलाच विचारून आम्ही चालू केलेलं. सो थँक्यू फॉर दॅट ऑल्सो. अजून दुसरी गोष्ट म्हणजे की जे ऑप्ट आउट करणार आहेत, म्हणजे ऑप्ट करणार आहेत आपल्या BMM ला, तू त्यांना काय सांगशील, म्हणजे ऍज पर स्टडीज किंवा त्यांना करिअर वाईज एक गायडन्स टाईप बोलतो ना, की करायचं झालं की लोकांना असतं असं की BMM म्हणजे काय, मास मीडिया म्हणजे ऍक्च्युली काय, त्यांना तू काय सांगू शकतो? Mass media is the study of the media, as far as I have known what it is. You will find some amazing faculty, you will find amazing people Right. जे तुमच्या सिमिलर आयडिया शेअर करतात, who want to go in the same direction. तुम्हाला you want to learn photography, go for it. You want to learn how to review movies, go for it. You want to write a book, you want to get guidance, go for it. You just want to have a good time in college, go for it. That's what it is. आणि ह्याच्यामध्ये स्ट्रीम्स म्हणजे यू कॅन गो फॉर जर्नलिझम, यू कॅन गो फॉर रायटिंग, लाईक आय मेन्शन. द वर्ल्ड इज बिग. Okay. So you can do a job if you want in some company. You can join an agency. You can start something of your own. You can start photography. You can start videography. Everything. The world is open to you. Don't limit yourself. You want to do mass media. You find yourself as a creative person. Go for it. ओके. नाईस. जर तू आता कोणाला समोर स्वतःचं करायचं झालं की ऍज अ कंटेंट क्रिएटर, त्याला काय बोलतो ना आपण, प्रिकॉशन्स घ्यावे लागतील त्यासाठी? कारण काही जण असतात की उठून बोलतो ना आम्ही करणार, आम्ही स्वतःच करणार, पण त्याला काही त्यांचे बॅकअप्स नसतात, प्लस ते खूप प्रिकॉशन काही घेत नाहीत आणि ते लोक चालू करतात आणि थोड्या दिवसांनी ते पडतात. त्यांना काय सांगशील? मी पर्सनल एक्सपिरियन्सनी सांगेन की वन, टेक क्रिटिसिझम वेल. ओके. आय कॅन से आय वॉज टेरेबल ॲट टेकिंग क्रिटिसिझम. कोणी मला काहीही बोललं मी खूप पर्सनली घ्यायची, खूप. ओके.
आणि दॅट इज वन थिंग दॅट आय लर्न, डोंट टेक क्रिटिसिझम पर्सनली. तो माणूस आहे, तू आहेस, यू नो हू यू आर. राईट राईट टेक दॅट पॉझिटिव्हली. अँड हँगअप्स किंवा मी हे बोलीन ना की हँगअप्स सगळीकडेच असतात, नॉट जस्ट हिअर. डील विथ इट पॉझिटिव्हली. जसं मी पर्सनल एक्सपिरियन्समधून सांगेन की आय हॅड स्टार्टेड यूट्यूब. थोडे थाउजंड्स फॉलोवर्स असतील, 10, नॉट इवन 10, 20-25 असतील. आणि तेव्हा आम्हाला काहीच कळत नव्हतं की काय करायचं, म्हणजे कसं चालतं यूट्यूब, कसं स्ट्रायकिंग होतं, कसं काय होतं. राईट आणि आमचे सलग, आय एम नॉट किडिंग, 15 व्हिडिओ स्ट्राईक झाले अँड वी स्टॉप्ड अर्निंग मनी. ओके म्हणजे यूट्यूबमधून जे थोडेफार पैसे यायचे ते पण स्टॉप झाले. सो आम्ही 3-4 मंथ्स काहीच अपलोड केलं नाही, बिकॉज आम्ही एवढे डिमोटिवेटेड होतो की आम्ही जे टाकतोय ते सगळं स्ट्राईक होतंय, काहीच ॲडव्हर्टाइजमेंट्स येत नाहीये, लोकांपर्यंत पण पोहोचत नाही, कारण की यूट्यूबचा अल्गोरिदम आहे की स्ट्राईक व्हिडिओज डोंट रीच युअर ऑडियन्स. बरोबर आहे. तर वी हॅड गिवन अप. बट देन वी थॉट की चल ना, आर मेन मोटो फ्रॉम दिस वॉज नॉट टू अर्न बरोबर. एनिथिंग. आर मेन मोटो फ्रॉम दिस वॉज टू पुट आउट गुड कॉन्टेंट, ओके give knowledge to people about content, and that's what it was. So तसं करून आम्ही स्टार्ट केलं. अँड अनदर थिंग इफ आय एम टेलिंग यू, डोंट गिव्ह अप, बी कन्सिस्टंट. Okay. वन इज दॅट अँड द सेकंड इज डोंट गिव्ह अप. राईट कशामध्येही हँगअप्स येतील. बरोबर अँड प्रिकॉशन्स म्हटलं तर डोंट पुट, असं एक म्हण आहे, डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. हा राईट एक तर एकच नाही करत बसायचं. डू एव्हरीथिंग. ओके यू शुड बी द जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. राईट 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 फक्त एकच नाही करायचं. म्हणजे आता मी युट्यूब करणार तर फक्त युट्यूबच नाही करायचं, मी पेंटिंग करणार तर फक्त पेंटिंग नाही करायचं. लर्न अ न्यू स्किल अँड मेक दॅट युअर फायनान्शियल बॅकअप. राईट अँड इफ यू थिंक दॅट वॉट यू आर डुईंग क्रिएटिव्हली इज नॉट फायनान्शियली इनफ, गेट अ जॉब, डू समथिंग, इट्स ओके. ओके. सो अजून एक आहे की आता आपण बघतो ना, तुझी जर्नी खूप मोठी आहे सध्या तरी. त्याच्यामध्ये ॲज अ कॉन्स्टंट पर्सन कोणी आहे का, अदर दॅन मम्मी डॅडी या पॅरेंट्स? पेरेंट्स तर आहेतच कॉन्स्टंट्स. नंतर कॉन्स्टंट आय एम टेलिंग यू माय पार्टनर सर्वेश, हू इज देअर विथ मी, who owns the channel with me. Then there are amazing people like you, some of my amazing friends who are always there day and night whenever I message. राईट So there are supporters. There are some of our YouTube followers who have come to Instagram. We have amazing conversations there. Then there is an extended family, a whole lot of extended family who are in awe of what I'm doing, राईट राईट who say I've taken after my father. So there are a lot of people, and I'm really thankful that there is no one who's like, we don't support you in doing this. ओके I'm in a good place. So there are a lot of people to thank. ओके. बेसिकली आता ज्यांनी बघितलं असेल व्हिडिओ, त्यांना एक आयडिया आली असेल BMM आणि साईड बाय साईड कुठलं दुसरं करायचं झालं. कारण आता आपले जेवढे गेस्ट येत आहेत त्याच्यामध्ये ते लोक एक सिंगल करिअर नाही आहे. आता काल पण जसे आलेली परिणा चव्हाण, सो शी वॉज लाईक, शी इज अ सायकोलॉजिस्ट अँड डान्सर. तर जसं आपण आता बघितलं की आय विल टेल एव्हरीवन की इफ यू हॅव नॉट विजिटेड हर चॅनल, डू विजिट. ब्रेन वॉश म्हणून आहे, अँड शी इज ऑल्सो ऑन And do इंस्टाग्राम. visit Avishkar also. थँक्यू. आम्ही एकमेकाची प्रमोशन करतोय, आम्ही सांगून ठेवलं एकमेकाला. Yes. सो टाका, मी पण शेअर करते. सो बेसिकली ज्यांना कोणाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल, कारण मी पर्सनली सांगतो की मी हिच्याकडून हेल्प घेतलेली फॉर यूट्यूब चॅनल. सो अँड शी इज व्हेरी गुड ॲट दॅट. शी हॅज एडिटेड वन ऑफ अ व्हिडिओ ऑल्सो. इट विल बी अपलोडिंग इन दिस वीक आय सपोज, राईट? दिस वीक ओनली ना? याच वीकमध्ये जाईल. I guess. ओके, लेट्स सी. Hopefully. आता आमची मीडिया पर्सन काय करतात ते बघूया. आविष्कार Romit. त्याच्यावरती आता त्याच्यावर डिपेंडन्सी आहे काय होत आहे ते. सो बेसिकली थँक्स उर्वी, तू एकदम होतो ना की इनव्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन दिली आहेस की काय करायचं काय नाही करायचं ते त्याच्यासाठी. आणि एकच जे कोणी बघताय त्यांना ऑप्ट करायचं, त्यांना एवढं सांगेन की जे करताय ते कन्सिस्टंटली करा. तर आम्ही पण बघितले आहे, आम्ही पण लॉस बघितले आहे, आम्ही पण होतो ना फेलियर बघितले आहेत, पण आम्हाला माहिती आहे की एक गोष्ट जी आपल्याला आवडते ती सगळ्यांनी करा. जसं आता ही युट्यूबचं पण करते आहे आणि तिचं कंटेंट रायटिंगचं पण आहे, कंटेंट क्रिएटिंगचं पण आहे. सो जे आवडतं ते करा. डू वॉट यू लव्ह और लव्ह वॉट यू डू. दोन्ही आहे. Yes. You can always learn to love things. एक मिनिट, एक क्वेश्चन आला आहे, कंटेंट कसं चूज करायचं? कसं चूज करायचं ॲज इन
there can be many ways to interpret this question, but if you want to choose one stream in content creation, ओके then तुझा स्ट्रॉंग हँड कशात आहे? फ्रँकली स्पीकिंग माझा रायटिंगमध्ये एवढा स्ट्रॉंग हँड नाही आहे, बिकॉज आय एम नॉट दॅट गुड अ रायटर, बट आय कॅन स्पीक माय माइंड व्हेरी वेल. राईट आय एम अ गुड स्पीकर, आय बिलीव्ह. सो there are ways to put it. If you're good at something, then you should try and pick what you like. ओके आता बरोबर कोणी कोणी कॉन्टेंट नाही, कोणी कोणी मॅथ्स मध्ये चांगलं असेल, सो यू कॅन गो अहेड इन दॅट. कोणी कोणी दे आर गुड ॲट फिजिकल ट्रेनिंग, गो अहेड इन दॅट. दॅट्स हाऊ यू पिक whatever you like, and content is the same. Unless you try, you will not know. ओके सो अजून काही क्वेश्चन्स असतील तर यू कॅन आस्क. Yes guys, questions always appreciate. मम्मीला खूप मेहनतीने आम्ही तिचं अपॉइंटमेंट घेतलेली आहे. सो यू कॅन टेक अ जेवढा फायदा घेता येईल तेवढा. कारण आता ते एक क्वेश्चन बरोबर त्यांनी चांगला विचारलेला की काय म्हणतो की कंटेंट कसं चूज करतो. कारण आम्ही पण आता कंटेंट क्रिएट करतोय, आमचं आर्टवर्क्स आहे. आता बघायला गेलो तर बोलतो ना की जस्ट सुरुवात आहे, त्यामुळे आपण चालू आहे. आता काय ना तरी बघू. आता तुम्ही तुमची हेल्प राहिली तर आम्ही अजून बोलतो ना अजून चांगले क्रिएट करू. अरे बस काय. ते काय अजून एक आलं आहे, एखाद्या व्हिडिओ नेगेटिव्ह कमेंट आलं तर कसं हँडल करायचं. वन थिंग यू हॅव टू लर्न इज जे काही पण तू ऑनलाईन टाकतोय, बीट इंस्टाग्राम, बीट यूट्यूब, बीट वॉट एव्हर, यू पुट इट बिकॉज यू क्रिएटेड इट आणि तुम्हाला आवडतं. राईट राईट यू शुड ऑल्सो नो दॅट तो जो समोरचा माणूस आहे, either you know him or you don't know him. बरोबर If you don't know him, it's his opinion of you. Right. It shouldn't matter to you. हेट सगळेच करतात आणि आय एम टेलिंग यू, मी पण स्वतः केलं आणि मला कोणी केलं तरी मला काही फरक पडत नाही. बरोबर. बिकॉज इट्स कॉमेंट्स, इट्स जस्ट वर्ड्स. बरोबर अँड इफ इट इज समवन यू नो, देन टेक इट ॲज अ कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक. मे बी त्या माणसाची मनस्थिती तशी नसेल जशी तुमची आहे. आय टेक अ व्हिडिओ पॉझिटिव्हली, आय टेक माय नेगेटिव्ह व्हिडिओज पॉझिटिव्हली. लाईक जिकडे मी लोकांना शिव्या घालून खूप हार्शली बोलते, आय टेक दॅट व्हिडिओ व्हेरी पॉझिटिव्हली बरोबर बिकॉज इट्स फन फॉर मी. बरोबर अँड आय एम पुटिंग माय व्ह्यूज आउट देअर. अँड समवन इज टेकिंग दॅट नेगेटिव्हली, मे बी त्या फ्रेम ऑफ माइंडमध्ये नसतील. आम्ही सेम रोडवरती नसो टुवर्ड्स अंडरस्टँडिंग इट. दॅट कॅन बी वन. अनदर थिंग इज की जर ते खूपच अफेक्ट करतं, इग्नोर इट. राईट. What else can you do? तुम्ही जाऊन त्याला मारू तर नाही शकत ना, because after all it's just hate comments. बरोबर That's आहे. what it is. It's noise. शीतल, आय सपोज तुझा आन्सर क्लिअर झाला असेल. माझं पण होतं, कारण आता मी आर्टवर्क क्रिएट करतो, वारली आर्ट क्रिएट करतो किंवा कुठलंही आर्टवर्क क्रिएट करतो. तर आता कसं होतं की कोणाला आवडतं, कोणाला नाही आवडत. तर शीतल इट्स बेसिकली की एक्सेप्टन्स आहे की आवडलं तर आवडलं, नाही आवडलं तर नाही आवडलं. क्रिटिसिझम आलं ना तर आपण ठीक आहे, ओके, पण आपण नेक्स्ट टाइम काहीतरी चांगलं करू. सो दॅट्स डिरेक्ट थिंग इज आय हॅव स्टार्टेड दिस. तुम्ही सांगा मी काय करू. ओके तुम्ही सजेस्ट करा कॉन्टेंट, मी ते करते. Okay. आणि आय डू दॅट. Okay, yes, it's clear for it. So, any last Thank you, golden words की त्यांना काही सांगशील तू? As per काय म्हणतो फेस कॅम. एक मिनिट, अजून एक क्वेश्चन आहे. फेस कॅम करतानाच काही टिप्स, कॉन्फिडन्स काय आणायचं, कसा आणायचा? फेस कॅम मध्ये वन थिंग जे मला आय नॉट लाईक आय कॅनॉट से की इट बॉदर्स मी, बट मला असं वाटतं की शिट यार, एवढे सगळे लोक बघतील, काय म्हणतील ते, मी हे नीट करते ते नीट करते. अँड देन लेटर इट्स लाईक, तू असा विचार कर ना की यू आर टॉकिंग टू वन पर्सन. Right. जसं आता आय नो आय एम लाईव्ह अँड पीपल आर वॉचिंग, बट आय एम टॉकिंग टू यू. बरोबर. So it's a comfortable space for me to talk to you. Right. So think of it like that you're talking to a person and you face the camera. A camera is an eye, face it as one person. Okay. आय होप सनी तुझा क्लिअर झाला असेल डाऊट. सो जसं आपण म्हणालो की यांनी गोल्डन वर्ड्स किंवा आपण बोलतो ना काही एक टिप्स असे जी ज्यांना युट्यूब चॅनल चालू करायचे आहेत नवीन, त्यांना माहीत नाही आहे काय करायचं आहे, आणि ॲज पर स्टडीज BMM त्यांना काय सांगशील? So my golden words or my motto in life has always been Anugachatu Pravaha. That means go with the flow. I tend to take things seriously, but I seldom remind myself ki go with the flow, chill, relax, take a break, get away from everything, sort yourself out, and then go with the flow again. Right. It's already planned. Your life is planned for you. You just have to live it. बरोबर. You can make it better. It cannot go worse than what it is right now. सो That's सगळ्यांना कळलंच असेल की तिच्या
बोलतो ना, बोलण्यावरून तुझा किती थिएटरिकल हे येतं येते, वाचन किती आहे तुझं ते. सो थँक्यू उर्वी, थँक्यू, रिअली थँक्यू फॉर द टाइम आणि Yes. इन्फॉर्मेशन दिलंस त्याच्याबद्दल. Thank you so much for having me here once again. Whatever your thought process is behind doing this, and all of the information that you're राईट, putting out for 10th and 12th passers, or for anyone who is राईट, looking for राईट, a राईट. career guidance, it's a very good motive that you have taken. I'm really proud थँक्यू, and थँक्यू. really happy that I have people like you who are thinking about others and doing something. ओके, ठीक आहे. थँक्यू, थँक्यू उर्वी. विल मीट सून. आणि कोणाला काही डाऊट Yes. असतील रिगार्डिंग एनी ऑफ दिस थिंग, यू कॅन मेसेज मी ऑर यू कॅन फॉलो हर ब्रेन वॉश. कारण मी सुद्धा हेल्प घेईन तिच्याकडून. आता सध्या अजून तुम्ही हेल्प करणे. I'm always open to helping people. So it's better to contact a expert rather than who is trained. No, you're also an expert in something, so don't worry. चलेगा, चलेगा. Thank you for the time. Yeah, thank you so much, and I'm really happy and I'm thankful that you got me here to talk to these amazing people, and I hope you guys enjoyed and got some knowledge from me. Thank you, Urvi. Bye, bye. Bye, bye. Yeah, bye. Thank you.